युद्धाच्या झळा कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, पण काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नाही। काँग्रेस नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करताय। पंतप्रधान मोदींचा हा हल्लाबोल। जगात संघर्ष थांबवण्याची मोदींमध्ये क्षमता असं अमेरिकेचे नेतेही सांगतात। त्यामुळे काँग्रेसने देशाची बदनामी थांबावी। गॅस वितरणात कोणत्याही त्रुटी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं काँग्रेसला उत्तर। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली। शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश। दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक। गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहणाऱ्या ग्राहकांना सरकारकडून खुशखबर। आता घरगुती सिलेंडर व्हॉट्सअप, SMS आणि ॲपद्वारे बुक करता येईल। राज्यभरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड। पुरवठा विभागाकडून आता जालन्यातून 59 तर भंडाऱ्यातून 37 सिलेंडर जप्त। अवैध साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई। शिर्डीमध्ये साई प्रसादालयाला गॅस टंचाईची झळ। साई भक्तांना प्रसादात एकच लाडू पाकिट मिळणार। प्रसादालयातील भोजनाच्या मेन्यूतून डाळ भाताऐवजी खिचडी मिळणार। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस राहणार बंद। संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा। 14 ते 18 मार्च बंद। भाविकांना केवळ उत्सव मूर्ती दर्शन। पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट। अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा। बुलडाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% इतका साठा शिल्लक। हा फक्त एक ट्रेलर होता। पुढच्या वेळी बादशाहच्या डोक्यात गोळी मारू। लॉरेन्स बिश्नोई गँगची गायक बादशाहला धमकी। हवाला व्यवसायामध्ये सहभागी असलेल्यांना हा इशारा। एअर इंडिया आणि इंडिगो नंतर अकासा एअरलाइन्सच्या तिकीट दरांमध्ये वाढ। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा प्रवास महागणार। उद्यापासून नवे दर होणार लागू।